साक्षात जगदंबेचं स्वरूप असलेल्या माता सीता व नर रूपात नारायण असलेले प्रभू श्रीराम यांचं वास्तव्य राहिलेलं आहे या तपोवन भूमीत. रामायण काळापूर्वीपासून गोदावरी मातेच्या काठेवर असलेलं हे वन क्षेत्र, इथं ऋषीमुनी तपश्चर्या करायचे आणि हा असा आपला धार्मिक सांस्कृतिक वारसा नष्ट करायला निघालं आहे आपलं सरकार. मित्रांनो, इथं घनदाट जंगल आणि हा सुंदर निसर्ग क्षेत्र तर आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ही जागा आपल्या रामायणाशी जोडलेली आहे. असा हा आपला वारसा नष्ट करून सरकार इथं हॉटेल, रेस्टॉरंट, एक्झिबिशन सेंटर आणि श्रीमंत लोकांसाठी बंगले बांधायचं बघते. आणि विशेष करून हे हिंदुत्ववादी सरकार असताना त्यांना हा इतका वाईट संस्कृती विरोधी विचार यावा, म्हणजे यापेक्षा लाजिरवाणी आणि दुर्दैवी गोष्ट काय असू शकते. जे काही बांधायचं आहे ते बांधायला तर इतर किती जागा मिळतील नाशिकमध्ये, कितीच मोकळ्या जागा असतील. मग हा वारसा नष्ट करूनच ते का बांधायचं आहे. जगभरात अशा ज्या जागा असतात आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या, यांचं जतन केलं जातं, त्यांना जपून ठेवलं जातं, त्यांचं संवर्धन केलं जातं. आणि इथं आपण उलटच बघतो आहे. इतर समाजांकडून आपल्या संस्कृतीचा जो ऱ्हास होतो आहे दिवसागणिक तेळ करून, ते तर आहेच, पण हिंदुत्ववादी सरकारलाही इतका हिंदू विरोधी, संस्कृती विरोधी विचार यावा त्यांच्या मनात, म्हणजे यापेक्षा जास्त दुर्दैवी काय असू शकतं. म्हणजे फक्त विचार करा की सनातन धर्माची अवस्था किती दयनीय आहे. जे कोणी याबद्दल निर्णय घेण्याच्या क्षमतेत आहे त्यांना इतकीच विनंती आपण करू शकतो की नका करू असं हे इतकं वाईट कृत्य. ही जागा आपल्या संस्कृतीशी जोडलेली आहे, हिला अबाधित राहू द्या. देश विदेशातून जे भाविक येणार आहेत त्यांना आपण ही जागा दाखवली पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की ही ती जागा आहे जिथं माता सीता आणि प्रभू श्रीराम राहिले होते. त्यांना ही किती छान अनुभूती, किती छान भावना असेल जेव्हा त्यांना हे कळेल की आपण त्याच जागी आहोत जिथं रामायणातील प्रसंग घडले, जिथं राम आणि सीता राहिले होते त्या जागी आपण आहोत. ही किती चांगली भावना, किती सुंदर हा विचार असेल. या ठिकाणी कुठलाही बांधकाम करायचा सरकारचा जो विचार आहे तो त्यांनी बदलावा आणि सीता मातेनं आणि प्रभू श्रीरामांनी त्यांना अशी बुद्धी द्यावी आणि या जागेचं संरक्षण करावं. जय श्रीराम.